नमस्कार मित्रांनो. आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपल्या प्रकरणाचं नाव आहे वायुभार व वारे आणि वातावरणीय आर्द्रता आणि वृष्टी. हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. वायुभार व वारे आणि वातावरणीय आर्द्रता व वृष्टी. मित्रांनो, मागच्या 2 प्रकरणामध्ये आपण वातावरण आणि सौरशक्ती हे 2 प्रकरणांचा आपण अभ्यास केलेला होता. वातावरणातील विविध प्रकारचे जे घटक आहेत, जे वायू आहेत, या वायूंचं महत्त्व, या वायूंचं असलेलं स्थान प्रत्येक वातावरणात, प्रत्येक विभागात आणि एका ठराविक अंतरावर विशिष्ट प्रकारचे हे वायू आढळत असतात आणि त्या प्रकारचं कार्य हे वातावरणामध्ये होत असतं. त्याच्यानंतर सौरशक्ती. आणि सौरशक्ती या सूर्याच्या प्रकाशामुळे जे काही विशिष्ट प्रकारचे सूक्ष्म धूलिकण किंवा पाण्याची वाफ किंवा जे काही वायू आहेत, या 3 प्रमुख घटकांमुळे सौरशक्ती किंवा सूर्याचा प्रकाश हा कशा प्रकारे शोषित केला जातो, परावर्तित केला जातो आणि उत्सर्जित केला जातो. अतिशय प्रमुख भूमिका या वातावरणातील वायूंची या संपूर्ण पृथ्वीवर, पृथ्वीवर येणारा जो सूर्यप्रकाश, त्याचं उत्सर्जन, प्रत्येक नैसर्गिक घटकांचं महत्त्व हे वातावरणातील वायूंमुळे आहे आणि ते राहिलेलं आहे आणि ते अबाधित राहील. आज आपलं जे तिसरं प्रकरण आहे, वायुभार व वारे आणि वातावरणीय आर्द्रता व वृष्टी, हे घटक, हे प्रकरणसुद्धा वातावरणातील वायूंवर अवलंबून आहे, वातावरणातील वायूंवर किंवा घटकांवर अवलंबून आहे. वायुभार म्हणजे काय? याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतात. वायुभाराला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे विशिष्ट प्रकारचा जो दाब आहे, जो ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश किंवा तापमान यावर अवलंबून असतो. तर वायुभाराची व्याख्या काय आहे? तर वायुभाराची जी व्याख्या आहे ती अशी आहे की पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वातावरणाला निश्चित वजन किंवा भार असतो. पृथ्वी सभोवताली असलेल्या वातावरणाला निश्चित वजन किंवा भार असतो. भूपृष्ठावर पडणाऱ्या वातावरणाच्या दाबालाच वातावरणीय भार किंवा वायुभार असे म्हणतात. मित्रांनो, आपण पहिल्याच प्रकरणामध्ये घेतलेलं होतं की प्रत्येक वायू आणि प्रत्येक वायूला एक विशिष्ट प्रकारचा भार आहे, परंतु तो भार केव्हा होईल? जेव्हा तो विशिष्ट प्रकारच्या किंवा कोणत्या तरी प्रक्रियेमध्ये तो जेव्हा मिसळला जाईल आणि त्याच्यानंतर जे काही समीकरण तयार होईल, जे काही मापन तयार होईल किंवा जो घटक तयार होईल, तेव्हा त्या घटकाला किंवा त्या मापनाला एक विशिष्ट प्रकारचा भार प्राप्त असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की हायड्रोजनमध्ये O म्हणजे ऑक्सिजन मिसळल्यानंतर पुढे एक समीकरण तयार होतं, तसं H2O म्हणजे पाणी तयार होतं. अशाच प्रकारचं वातावरणामध्ये सुद्धा वायुभार, विशिष्ट प्रकारच्या वायूंना भार हा असतोच, परंतु तो केव्हा असतो? जेव्हा सभोवतालचे किंवा त्या ठिकाणी असलेले घटक त्यामध्ये प्रक्रियेमध्ये समावेश करत नाही, तोपर्यंत त्याला भार प्राप्त होत नाही. आणि भार प्राप्त झाल्यानंतर त्याची क्रिया, नंतर त्याचा परिणाम हा सभोवताली किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठावर आपल्याला दिसून येतो. म्हणून व्याख्या खूप महत्त्वाची आहे. पृथ्वी सभोवताली असलेल्या वातावरणाला निश्चित वजन किंवा भार असतो. भूपृष्ठावर पडणाऱ्या वातावरणाच्या दाबालाच वातावरणीय भार किंवा वायुभार असे म्हणतात. यालाच ॲटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतात. तर या वायुभाराचे जे वितरण आहे, या वायुभाराचे वितरण प्रामुख्याने 3 प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. 3 प्रमुख घटक जे आहेत ते म्हणजे समुद्रसपाटीपासूनची उंची, दुसरं आहे तापमान आणि तिसरं आहे अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे पृथ्वीचं परिवलन. हे 3 प्रमुख घटक आणि या 3 प्रमुख कारणामुळे पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठावर जे काही वायुभार निर्माण होतात किंवा विशिष्ट प्रकारच्या वायूंना जो काही भार प्राप्त होतो, या भाराला किंवा या वजनाला हे 3 घटक महत्त्वाचे जे आहेत ते कारणीभूत आहेत. समुद्रसपाटीपासूनची उंची, तापमान आणि पृथ्वीचे परिवलन. समुद्रसपाटीपासूनची उंची हा घटक अतिशय महत्त्वाचा का आहे? कारण पृथ्वीच्या भूपृष्ठापासून तर म्हणजे या ठिकाणी
समुद्राची जी काही पातळी आहे, समुद्राच्या पातळीपासून तर भूपृष्ठावर असलेल्या विशिष्ट प्रकारच्या उंचीवर. मग आता समुद्र सपाटीपासूनची उंची कोणती, की जो प्रदेश किंवा जे ठिकाण ज्या समुद्र किनाऱ्यालगत किंवा त्याच्या जवळ आहे. आता पश्चिम महाराष्ट्र किंवा कर्नाटक, केरळ हा जर इकडचा जर आपण भाग घेतला किंवा गुजरात, हा संपूर्ण पश्चिम किंवा सह्याद्रीचा जो भाग आहे, हा सह्याद्रीचा भाग अरबी समुद्राशी किंवा अरबी समुद्राच्या किनाऱ्याशी समांतर आहे. मग या ठिकाणी जे काही ठिकाण असतील किंवा जे काही प्रेक्षणीय स्थळे असतील किंवा रेल्वे स्टेशन असतील किंवा बस स्टँड असेल किंवा एखादं महत्त्वाचं जे ठिकाण, या ठिकाणी अशी माहिती दिलेली असते आणि त्या ठिकाणाच्या माहितीच्या खाली समुद्र सपाटीपासूनची उंची ही पिवळ्या रंगाचा जो बोर्ड असतो, पिवळ्या रंगाच्या बोर्डवर जो बोर्ड तुम्ही रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर पाहतात, त्या बोर्डावर गावाचं नाव, त्याच्या खाली समुद्र सपाटीपासूनची उंची 3000 मीटर, 300 मीटर अशी अमुक अमुक दिलेली असेल. मग आपल्या भागात जे काही स्टेशन किंवा जे काही ठिकाणं आहेत किंवा जे काही घटक आहेत, या घटकावर किंवा या ठिकाणी जी समुद्र सपाटीपासूनची उंची दिलेली आहे ती अरबी समुद्राला किंवा अरबी समुद्राची उंची त्या ठिकाणी असते. कारण हे सर्व अरबी समुद्राच्या समांतरित असलेल्या प्रदेशांवर आहे. मग अरबी समुद्राची उंची आणि त्या ठिकाणी असलेल्या भूपृष्ठापासूनचं त्या ठिकाणाची उंची किंवा त्या गावाची उंची ही समांतर केल्यानंतर ती विशिष्ट प्रकारची उंची त्या ठिकाणी मोजली जाते. तर आता हा झाला पश्चिमेकडचा भाग. आता पूर्वेकडचा जो काही भाग आहे, मग पूर्वेकडील जे काही राज्य आहेत, उदाहरणार्थ आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू असतील किंवा ओरिसा असतील, पश्चिम बंगाल असतील, हे सर्व राज्य बंगालच्या उपसागराशी किंवा हिंदी महासागर किंवा त्या समुद्राशी समांतर त्या प्रदेशाशी आहे. मग त्या ठिकाणीसुद्धा जी काही ठिकाणं आहेत, जी काही गावं आहेत, त्या ठिकाणी त्या गावांच्या खालीसुद्धा समुद्र सपाटीपासूनची उंची असं लिहिलेलं असतं. मग ही समुद्र सपाटीपासूनची उंची बंगालच्या उपसागराशी असलेली उंची आहे. मग आपल्या ठिकाणची उंची जर 70 मीटर असेल आणि समुद्र सपाटीपासूनची उंची जर 100 मीटर असेल, तर टोटल उंची झाली 170 मीटर किंवा 170 फूट जे काही आहे ते. तर अशा प्रकारचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा हा भाग. कारण समुद्र सपाटीपासून किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठापासून तापमान वाढत जातं, कमी कमी होत जातं आणि परिणामी या तापमानाच्या किंवा या समुद्र लहरींद्वारे त्याच्यावर जो विशिष्ट प्रकारचा जो परिणाम होतो, यामुळेच त्या वायुभारांना एक वेग प्राप्त होतो, एक गती प्राप्त होतं आणि हे वायुभार विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट दिशेने त्या ठिकाणी सरकत असतात. दुसरं आहे तापमान. तापमान हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आपण वातावरणाच्या संरचनेमध्येच ह्या तापमानाच्या घटकाबद्दल अभ्यास केलेला आहे. तापमान जसं जसं आपण पृथ्वीच्या भूपृष्ठापासून वरवर जातो, वातावरणाच्या वरच्या थरामध्ये जातो, तसं आपल्याला तापमान काही वेळेला कमी तापमान जाणवत असतं आणि काही वेळेला सर्वात जास्त तापमान वातावरणाच्या वरच्या थरामध्ये पाहायला मिळतं. परंतु विशिष्ट प्रकारच्या पातळीवर काही ठिकाणी वातावरणाच्या वरच्या थरात तापमान हे कमी आढळून येतं. परंतु तुम्ही जसं खाली जाल वातावरणाच्या खालच्या थरामध्ये किंवा भूपृष्ठाशी जवळ जात असताना त्या ठिकाणचं तापमान हे तुम्हाला कमी आढळून येईल. कारण तापमानाची जी परिसीमा आहे आणि तापमानाची जी तीव्रता आहे ती विशिष्ट प्रकारच्या वातावरणातून किंवा विशिष्ट या थरातून हळूहळू खाली परावर्तित आणि उत्सर्जित होत असते आणि तेव्हा ती ऊर्जा भूपृष्ठाला प्राप्त होत असते. या ऊर्जेमुळे किंवा या तापमानाच्या कमी आणि जास्त उत्कलन बिंदूंमुळे किंवा उष्णतेच्या प्रवाहामुळे वायुभारांवर सर्वात मोठा परिणाम होतो. ज्या ठिकाणी तापमान सर्वात जास्त असतं त्या ठिकाणी वायुभाराचा दाब किंवा तो पट्टा हा निर्माण होत असतो. ज्या ठिकाणी सर्वात जास्त तापमान आहे त्या ठिकाणी कमी वायुभाराचे पट्टे निर्माण होतात आणि ज्या ठिकाणी सर्वात कमी तापमान आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त वायुभाराचे पट्टे निर्माण होत असतात आणि या तापमानाच्या प्रभावामुळे हे वायुभार वेगवेगळ्या ठिकाणी वितरित होत असतात. ते वेगवेगळ्या दिशेला सरकत असतात आणि यांचा प्रवास हा अशा प्रकारे तापमानाच्या परिणामांमुळे आणि प्रभावांमुळे हा होत असतो. तिसरा जो महत्त्वाचा घटक जो वायुभाराच्या वितरणामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीचे परिवलन आपणास माहीतच आहे. पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरण्याच्याच या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात.
तर या पृथ्वीच्या परिवलनामुळे जो काही गुरुत्वाकर्षणचा वेग आहे, जी शक्ती आहे, या परिवलनाच्या आणि या शक्तीमुळे या विशिष्ट प्रकारच्या वायुभारावर किंवा वायूंवर एक प्रभाव आणि एक परिणाम होत असतो. आणि ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे भरती आणि ओहोटी या दोन घटकांवर जसा प्रभाव पडतो, परिणाम होतो, या भरती आणि ओहोटीमुळे समुद्राच्या ज्या काही लाटा आहेत किंवा ज्या काही छोटे छोटे प्रवाह आहेत, हे अतिशय तीव्र गतीने उफाळल्या जातात आणि परिणामी सर्वात जास्त उंची या लाटांची गुरुत्वाकर्षण शक्तींमुळे पाहिली जाते आणि निर्माण होत असते. या सर्व लाटा या किनारी प्रदेशांना किंवा समुद्राच्या किनारी किंवा त्या ठिकाणी मोठमोठ्या लाटा या अतिवेगाने आदळल्या जातात. अशा प्रकारचा परिणाम हा पृथ्वीच्या परिवलनामुळे व पृथ्वीवर असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तींमुळे होत असतो. म्हणूनच वायुभाराचं वितरणसुद्धा याच पृथ्वीच्या परिवलनामुळे आणि गुरुत्वाकर्षण शक्तींमुळे होत असतो, हे या ठिकाणी मला सांगायचे आहे. म्हणूनच वायुभाराच्या वितरणामध्ये 3 प्रमुख घटक कारणीभूत आहेत. वायुभार या 3 प्रमुख कारणांमुळे, परिणामांमुळे वितरित झालेला आहे. त्यात प्रभाव पडत असतो वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, समुद्रकिनारी किंवा महासागराच्या विशिष्ट प्रकारच्या ठिकाणी असे असंख्य वायुभार हे प्राप्त होत असतात. वायुभाराचे वितरणाचे 3 प्रमुख घटक समुद्रसपाटीपासूनची उंची, तापमान आणि पृथ्वीचे परिवलन हे या ठिकाणी या परिणामांमुळे वितरित होत असतात. आता वायुभाराच्या या वितरणांमध्ये या 3 प्रमुख घटकांमुळे, कारणामुळे प्रत्येक ठिकाणी वायुभार हे कमी किंवा जास्त असतात, कारण त्यांना विशिष्ट प्रकारचा भार अर्थात वजन या 3 प्रमुख कारणांमुळे प्राप्त झालेला असतो. पृथ्वीचं परिवलन आणि पृथ्वीच्या परिवलनात असलेली ही गुरुत्वाकर्षण शक्ती, या गुरुत्वाकर्षण शक्तींमुळे हे वायुभार एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असतात आणि जेव्हा हे दुसऱ्या दिशेकडे जात असतात तेव्हा दुसऱ्या दिशेकडून सुद्धा ते पुन्हा त्याच पूर्ववत ज्या दिशेकडून निघालेले असतात त्याच दिशेकडे हे विरुद्ध दिशेला प्रवास करत असतात. अशा प्रकारची गुरुत्वाकर्षण शक्ती या वायुभारांना प्राप्त झालेली असते आणि म्हणूनच हे वायुभार कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये वाहत असतात. या वायुभाराचे क्षितिज समांतराचे वितरण जे आहे एका आलेख पद्धतीमध्ये दर्शवले जाते आणि आलेख पद्धतीतून दर्शवल्या गेल्यामुळे या पद्धतीला प्रॅक्टिकल किंवा प्रायोगिक भाषेमध्ये समभार रेषा असं म्हणतात, ज्याला आयसोबार्स इंग्लिशमध्ये हा शब्द आहे, आयसोबार्स असे म्हणतात. मग याची जी व्याख्या आहे समभार रेषा, व्याख्या जी आहे ती म्हणजे विशिष्ट उंचीवरील समान वायुभार असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेला, विशिष्ट उंचीवरील समान वायुभार असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना समभार रेषा असे म्हणतात. म्हणजे 2 ठिकाणी आणि 2 ठिकाण किंवा 2 असे जे पॉईंट्स आहेत, 2 बिंदू आहेत की त्या ठिकाणी किंवा त्या 2 बिंदूंच्या ठिकाणी हे वायुभार एक समान पातळीवर आहेत. म्हणजे इकडे जर 900 मिलीबार वायुभार असेल तर इकडे सुद्धा 900 मिलीबारच वायुभार असेल. ज्याला वायुभार चिन्हांकित दर्शवण्याची पद्धती जी आहे ती म्हणजे कॅपिटल M आणि स्मॉल b, मिलीबार्स ज्याला आपण म्हणतात. हे वायुभार MB या सिम्बॉलिकमध्ये दर्शवले जातात. 2 ठिकाणच्या बिंदूंचं वायुभार हे जर समान असेल तर त्या रेषेला जोडल्या गेलेल्या रेषेला किंवा त्या पद्धतीला समभार रेषा असे म्हणतात. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची एखाद्या वेळेला व्याख्या विचारली जाऊ शकते. पुन्हा एकदा सांगतो, विशिष्ट उंचीवरील समान वायुभार असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेला किंवा रेषांना समभार रेषा असे म्हणतात. हे समभार किंवा हे जे ठिकाण आहे हे ठिकाणसुद्धा याच वायुभाराच्या वितरणातील 3 प्रमुख परिणामांमुळे, प्रभावांमुळे वितरित झालेले असते आणि म्हणूनच या उंचीवर किंवा विशिष्ट ठिकाणी हे समभार किंवा हे केंद्रबिंदू हे समान एका पातळीवर असतात आणि म्हणूनच हे 2 केंद्रबिंदू जेव्हा एका ठिकाणी जोडले जातात
तेव्हा त्याला समभार रेषा असे म्हणतात. अशा प्रकारे समभार रेषा आणि समभार रेषाचं प्रात्यक्षिक किंवा प्रायोगिक पद्धतीतलं वर्णन किंवा ज्या सिम्बॉलिक किंवा ज्या चिन्हांकित पद्धतीने अर्थात MB कॅपिटल M आणि B मिलीबार याच्याने दर्शवले जाते, अशा प्रकारचं हे समभार रेषा आणि दोन बिंदूमधलं अंतर जोडण्याच्या क्रियेला समभार रेषा असे म्हणतात. अशा प्रकारे या वायुभाराच्या क्षितिज समांतर वितर आणि समभार रेषा आपल्याला लक्षात येईल.